तांदळाच्या पिठाचे पापड, पापड खार न वापरता. तळताना कढईसुद्धा कमी पडेल, 4 पट फुललेला खमंग खुसखुशीत असा तांदळाच्या पिठाचा पापड. पापड बनवण्याची ही सगळ्यात सोपी आणि वेगळी पद्धत. हातात सुद्धा मावणार नाही इतका हा पापड फुलतो. कारण पापड बनवण्याची पद्धतच वेगळी आहे. ना खिसी घ्यायची, ना पीठ जास्त वेळ शिजवण्याची गरज. एकदम साधी, सोपी आणि झटपट तयार होणारी अशी पापडांची ही रेसिपी. पापड खायला एकदम चविष्ट लागतात. जर तुम्ही या पद्धतीने एकदा पापड बनवाल, तर नेहमी असेच बनवाल. मस्त खुसखुशीत असे तांदळाच्या पिठाचे पापड बनवायचे आहे. मग चला बघूया आजची ही रेसिपी. या पद्धतीने पापड बनवताना जे पीठ आहे ते फार काळ जुनं म्हणजे खूप दिवसापासून दळून आणलेलं पीठ अजिबात वापरायचं नाही. ताजं पीठ वापरायचं आहे. तुम्ही इंद्रायणी तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता. जर रॅशन तांदळाचं पीठ वापरणार असाल तर तांदूळ स्वच्छ धुवून सावलीत सुकवायचा आणि लगेचच दळून त्याचं पीठ करायचं. तेच पीठ इथे वापरायचं. इथे मी 2 कप तांदळाचं पीठ घेतलं. वजनी प्रमाणात 200 ग्राम पीठ आहे. त्यामध्ये 2 कप पाणी घालून घेऊ. कोणतंही भांडं घ्या, त्यानेच पाणी आणि पीठ मोजून घ्यायचं म्हणजे प्रमाण चुकणार नाही. 2 कप पीठ होतं त्यासाठी 2 कप पाणी घालायचं. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. जरासुद्धा त्यामध्ये गुठळ्या राहता कामा नये. हे पीठ बघाल तर कोरडं आहे. पुन्हा एकदा मी यामध्ये 1 कप पाणी घालून घेतलं. म्हणजे टोटल 3 कप पाणी घातलं आहे. आता पीठ चांगलं मिक्स करून घेऊया. पीठ भिजवण्यासाठी थंड पाण्याचाच वापर करायचा आहे. पीठ चांगलं मिक्स करायचं, त्यामध्ये जरासुद्धा गुठळ्या राहता कामा नये. आता लगेचच पीठ शिजवायचं आहे, पण त्यासाठी मोठं आणि जाड तळाचं भांडं घ्यायचं. त्यामध्ये 2 कप पाणी घालून घेऊया. सुरुवातीला 3 कप पाणी घेतलं होतं, आता 2 कप पाणी घालायचं. लगेचच त्यामध्ये 2 चमचे तेल घालायचं. पाणी गरम होत आहे तोपर्यंत राहिलेलं साहित्य मोजून घेऊया. मीठ घ्यायचं आहे 1 टीस्पून आणि चमच्याने बघाल तर अर्धा चमचा मीठ घ्यायचा. आज आपण पापड खार न वापरता खाण्याचा सोडा वापरणार आहोत. खाण्याचा सोडा घालायचा आहे अर्धा टीस्पून आणि चमच्याने बघाल तर पाव चमचा सोडा घ्यायचा. यापेक्षा जास्त सोडा घालू नका. पापड खायला चांगले तर लागणार नाही, पण तळल्यानंतर ते लालसर होतील. कदाचित पापड लाटल्यानंतर त्याचे तुकडेसुद्धा. 1 चमचा तीळ घातली. तीळही जास्त घालायची नाही, कारण पापड लाटताना त्याला चिरा पडतात. पाणी गरम झालं लगेचच त्यामध्ये हे सगळे पदार्थ घालायचे आणि एक उकळी काढून घ्यायची कमी आचेवर. जर तुम्हाला हवं तर जिरे किंवा हिरवी मिरचीची पेस्टसुद्धा यामध्ये घालू शकता. हे चांगलं मिक्स करून घेतलं. पाण्याला एक उकळी आली की मग लगेचच त्यामध्ये आपण जे पीठ भिजवून ठेवलं आहे ते घालायचं. एका बाजूने पीठ घालायचं आणि लगेचच ते व्यवस्थित मिक्स करायचं. नाहीतर गुठळ्या तयार होतील. पण हे पीठ शिजवताना गॅस अगदी कमी आचेवर ठेवायचा. मध्यम किंवा मोठ्या आचेवर अजिबात ठेवू नका. त्यामुळे पीठ व्यवस्थित शिजलं जाणार नाही. सगळं पीठ घालून झालं की चांगलं मिक्स करून घ्यायचं. एकसारखं मिक्स करायचं. अजिबात त्यामध्ये एकही गुठळी राहता कामा नये. आता हे पीठ व्यवस्थित हलवत राहायचं म्हणजे खाली लागणारही नाही आणि पिठाच्या गुठळ्या होणार नाही. जसं-जसं पीठ शिजत जातं तसं ते घट्ट होतं, पण ते सतत हलवत राहायचं म्हणजे व्यवस्थित मिक्स होईल, एकसारखं पीठ शिजलं जाईल. नाहीतर खालूनच पीठ शिजेल आणि वरती कच्चं राहील. कमीत कमी 5 ते 6 मिनिटं हे पीठ चांगलं शिजवून घेतलं. त्यानंतर यावर झाकण ठेवायचं आणि 5 मिनिटं एक वाफ काढायची एकदम कमी आचेवर. 5 मिनिटानंतर त्यावरचं झाकण काढून पुन्हा एकदा हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. म्हणजे वरती जे पीठ कच्चं राहिलं आहे तेही व्यवस्थित मिक्स होईल आणि एकसारखं पीठ शिजलं जाईल. परत एकदा हे चांगलं मिक्स केलं. बघाल तर अजूनही त्यामध्ये थोडंसं सैलसरपणा आहे. पूर्ण पीठ घट्ट झालेलं नाही. म्हणून परत एकदा त्यावर झाकण ठेवायचं. पुन्हा 5 मिनिटं वाफ काढून घ्यायची. पीठ शिजवताना घाई-गडबड अजिबात करू नका. मोठ्या किंवा मध्यम आचेवर गॅस ठेवायचा नाही. एकदम कमी आचेवर ठेवून 10 ते 12 मिनिटं हे पीठ चांगलं शिजवून घ्यायचं. आता बघाल तर पिठामध्ये घट्टसरपणा आला आहे आणि पीठ अजिबात खाली लागलेलं नाही. असंच पीठ शिजवून घ्यायचं आहे. पीठ शिजवण्यासाठी 10 ते 12 मिनिटं लागतात. पण पीठ व्यवस्थित शिजलेलं आहे की नाही हे कसं ओळखणार? हाताला हलकंसं पाणी लावा. पिठाचा असा गोळा करून बघायचा. अजिबात हाताला पीठ चिकटलेलं नाही. जर हाताला पीठ चिकटत असेल तर पुन्हा 5 मिनिटं पीठ वाफवून घ्या. पीठ शिजल्यानंतर त्याला छान अशी चकाकी येते म्हणजेच पीठ हे व्यवस्थित शिजलेलं आहे. आता चमच्याने बघाल तर अजिबात हे पीठ खाली पडत नाही. म्हणजे एकदम व्यवस्थित पीठ शिजलं गेलं. गॅस बंद करायचा, यावर झाकण ठेवायचं. 7 ते 8 मिनिटं पीठ झाकून ठेवायचं. म्हणजे वाफेवर ते छान असं शिजलं जातं. 7-8 मिनिटानंतर मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊ. छान असा एकसंध गोळा होतो. कुणीही म्हणणार नाही या पिठाची आपण खिसी घेतलेली नाही
पीठ सतत हलवत राहिल्यामुळे कढईला अजिबात चिकटलेलं नाही. अगदी परफेक्ट असं हे पीठ तयार झालं. ते गरम आहे तोपर्यंत चमचा, वाटी किंवा ग्लास घ्यायचं आणि एकसारखं हे पीठ असं करून घ्यायचं. त्यामुळे जर एखादी गुठळी राहिली तर ती निघून जाईल आणि पीठ छान असं एकसारखं तयार होईल. पीठ हलकंसं थंडसुद्धा झालं आहे. बघाल तर अजिबात हाताला चिकटलेलं नाही. एकदम मऊसूत असं पीठ तयार झालं. लगेचच पापड बनवायला घ्यायचे, पण याच्या लाट्या बनवून घ्यायच्या. म्हणजे पापड अगदी पटकन लाटले जातात. किती मोठा किंवा लहान पापड हवा त्यानुसार लाट्या बनवून घ्यायच्या. म्हणजे पटापट पापड लाटले जातात. एकटे जरी असाल, मदतीला कुणीही नसेल, तरीसुद्धा तुम्ही या पद्धतीने पापड सहज बनवू शकता. लाट्या बनवून घेतल्या, लगेचच पापड बनवायचे. इथे मी पापडसाठी ही मशीन येते ती वापरली. तुम्हाला हवं तर लाटूनही बनवू शकता. प्लास्टिकचा पेपर ठेवून त्याला हलकंसं तेल लावून घ्यायचं आणि त्यावर लाटी ठेवून लगेचच पापड बनवायचा. खरं तर या पद्धतीने पापड बनवाल तर 1 किलो काय 10 किलो पापड तुम्ही सहज बनवू शकता. कारण पापड लाटण्याची गरज पडत नाही. अगदी पटकन आणि एकदम परफेक्ट पापड तयार होतात. ही अशी मशीन जर तुमच्याकडे असेल तर काम सोपं होईल आणि वेळही वाचेल. बघाल तर एकदम परफेक्ट पांढरे शुभ्र असे हे तांदळाच्या पिठाचे पापड तयार झाले. अजिबात चिरलेले नाही. तांदळाच्या पिठाचे पापड बनवताना पापड खार आणि खिसी घेण्याची तर अजिबात गरज नाही. अगदी पंख्याच्या हवेखाली सुद्धा तुम्ही हे पापड सुकवू शकता. अशाच पद्धतीने मी सगळे पापड बनवून घेतले. जर तुमच्याकडे अशी मशीन नसेल तर पापड लाटून सुद्धा बनवू शकता. लाटताना थोडेसे पातळसर लाटा. अशाच पद्धतीने सगळे पापड बनवून घेतले. पंख्याच्या हवेखाली सुकवले आहेत. दुसऱ्या बाजूने पलटवून घेत असताना जेव्हा पापडांच्या अशा कडा सुटतात त्या लगेचच पलटवून घ्यायचे. नाहीतर पापडांना चिरा पडतात. अशाच पद्धतीने आदल्या दिवशी पंख्याच्या हवेखाली आणि दुसऱ्या दिवशी मात्र उन्हामध्ये सुकवले आहेत. पापड बघाल तर एकदम परफेक्ट तयार झाला. एकही पापडाला चीर पडलेली नाही. पंख्याच्या हवेखाली सुकवणार असाल तरीसुद्धा 2 दिवसामध्ये पापड व्यवस्थित सुकले जातात. 2 कप पिठामध्ये जवळपास 30 ते 40 पापड तयार झाले. मी थोडे मोठ्या आकारातले बनवले. लहान पापड बनवले तर 50-60 पापड तयार होतील. आता पापड तयार झाले ते तळूनही बघूया. तळताना तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं. गॅस हा मध्यम आचेवर ठेवायचा आणि मग पापड तळायचे. तळल्यानंतर पापड बघा किती छान फुलला आहे. कुणीही म्हणणार नाही की यामध्ये पापड खार वापरलेला नाही. सोडा घालून सुद्धा तुम्ही पापड अगदी परफेक्ट बनवू शकता. खरं तर पापड खारापेक्षा सोडा घालून जे पापड बनवतो त्याची चव अप्रतिम लागते. पापड बघाल तर हातात सुद्धा मावणार नाही, इतका पापड फुलतो. खायला तर अगदी चविष्ट लागतो कारण त्यामध्ये पापड खार वापरलेला नाही. बऱ्याच जणांना पापड खार खायचा नाही किंवा पापड खार त्यांच्याकडे विकत मिळत नाही, त्यांच्यासाठी ही खास रेसिपी. एकदम झटपट, साधी, सोपी आणि वेगळ्या पद्धतीने बनवलेले उन्हाळी वाळवणीचे तांदळाच्या पिठाचे पापड कसे वाटले कमेंट्समध्ये जरूर सांगा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत.